मुंबईतील म्युझिक कॉन्सर्ट ड्रग्ज प्रकरणात मोठी अपडेट समोर येते। एका ॲपच्या माध्यमातून आनंद पटेल नावाची व्यक्ती ड्रग्ज पुरवत असल्याचं समोर आलंय। कुरिअरद्वारे दोघांना ड्रग्ज पुरवलं जात असल्याचंही तपासात उघड झालं। या अटकेत असलेल्या प्रतीक पांडेची पोलिसांनी त्याच्याकडून ही माहिती घेतली। प्रतीकच्या जबाबावर ड्रग पुरवल्याच्या आरोपाखाली आनंद पटेलला कल्याणवरून आता अटक करण्यात आलेली आहे। याआधीही आनंदने ड्रग पाठवल्याच्या प्रतीक पांडेच्या चौकशीमध्ये खुलासा समोर आला। नंदकिशोर आपले प्रतिनिधी अधिक माहिती देत आहेत। नंदकिशोर, काय चाललंय? नक्कीच खरं तर याच प्रकरणात वेगवेगळे जे खुलासे सर आहेत ते होत असताना आपल्याला पाहायला मिळतात। अनेक खुलासे आहेत ते झालेले आहेत, अनेकांचे जबाब जे आहेत ते नोंदवले आहेत। सर्वात प्रथमतः 6 आरोपी जे आहेत ते पोलिसांनी अटक केलेले आहेत। ती 6 आरोपीपैकी 6 जणांचे जे जबाब आहेत ते नोंदवण्यात आलेले आहेत। आणि त्यात प्रमुख म्हणजे प्रतीक पांडे जो विद्यार्थी होता, एक MBAचा विद्यार्थी होता, त्यानं अनेक वेळा ड्रग जे आहेत ते आनंद पटेल या व्यक्तीकडून, जो कल्याणवरून अटक करण्यात आलेला आहे 6वा आरोपी, या व्यक्तीकडून आणण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतात। या दोघांच्या जबाबानुसार अनेक वेळा दोघांमध्ये ड्रगचं घेण देणं झालेलं असल्याचं जे आहे ते उघड झालेलं आपल्याला पाहायला मिळते। प्रामुख्यानं ही माहिती समोर येते की एका ॲपच्या माध्यमातून जे आहे ही तस्करी केली जात असल्याचं सुद्धा समोर आलेलं आपल्याला पाहायला मिळते। मग सर प्रश्न असा निर्माण होतोय की ही ॲपच्या माध्यमातून फक्त मुंबईच नव्हे तर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरात सुद्धा अशा पद्धतीचं ड्रग जात होतं का, याचा तपास सध्या आता पोलीस करताना आपल्याला पाहायला मिळते। मात्र ह्या प्रकरणावरून अनेक जे जबाबदारी आहेत ते पोलिसांनी नोंदवलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यापैकी एक म्हणजे जी तिसरी एक विद्यार्थिनी जी सिरियस होती, जिनं अति डोस घेतलेला होता, तिचं सुद्धा जबाब जो आहे तो नोंदवण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळते। आणि तिच्या सुद्धा जबाबामध्ये पाहायला गेलं तर अनेक वेळा यात म्हणजे ही जी गँग होती 12 जणांची, त्या 12 गँगच्या विद्यार्थ्यांनी अनेक वेळा प्रतीक पांडेकडून किंवा रौनक जो 4था आरोपी आहे याच्याकडून अनेक वेळा ड्रगच्या गोळ्या घेतलेल्या होत्या आणि अनेक वेळा ड्रगचं सेवन जे आहे ते करण्यात आलेलं उघड झालेलं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे पोलिसांकडून अधिक चौकशी जी आहे ती सुरू असलेली पाहायला मिळते। एकूण 6 जणांना अटक केलेली आहे आणि 6वा जो आरोपी आहे आनंद पटेल याच्याकडून याचा जो जबाब आहे किंवा अधिक चौकशी आहे ती सध्या पोलीस करताना आपल्याला पाहायला मिळते। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।